नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसचं पाकिट देण्यात आलंय। पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरिट या पबकडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांना या 2 वस्तू देण्यात आल्यात। तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचं पाकिट देणार असल्याचा दावा या पबनं केलाय। पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब नोंद केलेत। या पब व्यवस्थापकाकडून पोलिसांनी याची माहिती घेतली आहे। मात्र कंडोम वाटणं हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आलाय। या संदर्भात पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रारही करण्यात आली आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, या सगळ्यामध्ये पब व्यवस्थापकांची भूमिका काय आहे आणि पोलीस यांची भूमिका काय? 31 डिसेंबरच्या निमित्ताने अधिकाधिक ग्राहक आपल्याकडे खेचण्यासाठी पब व्यवस्थापक अशा प्रकारच्या कृत्या किंवा आयडियाज लढवत असतात। त्या पद्धतीनेच या पबच्या व्यवस्थापनाने अशी एक भूमिका घेतली आहे की लोकांना सुरक्षेसाठी म्हणून आम्ही काही वस्तू देतो आहोत, ज्यामध्ये सॅनिटरी पॅड आहे, ओआरएस आहे आणि त्याच्यामध्ये कॉन्डोम देखील आहे आणि हे आम्ही लोकांच्या सुरक्षेसाठी देतो आहोत असा दावा या पबकडून करण्यात आला आहे। आणि त्या मात्र तरी त्याची चर्चा होते आहे, होणं साहजिक आहे आणि या पबच्या व्यवस्थापनाला ते अपेक्षित देखील आहे आणि त्यामुळं अधिकाधिक ग्राहक त्यांच्याकडे येतील अशा एक त्यांना अपेक्षा आहे। दुसरीकडे पोलिसांनी हे जे काही निमंत्रण ज्यांना दिलेलं आहे की या 31 डिसेंबरच्या पार्टीचं किंवा ज्यांनी पैसे भरून ते घेतलेलं आहे त्यांचे जबाब नोंदवलेले आहेत। मात्र पोलिसांचं असं म्हणणं आहे की कॉन्डोम वाटणं हा काही गुन्हा होत नाही, कायद्यामध्ये त्याच्याबद्दल कुठलीही अशी गुन्हा म्हणून तरतूद नाहीये आणि या पबच्या व्यवस्थापनाने देखील तेच सांगितलेलं आहे। त्यामुळे पोलीस नजर ठेवतील या पार्टीवरती, मात्र आम्ही सुरक्षेच्या नावाखाली हे करतो आहोत असा दावा या पबनी केला आणि त्यातून साहजिकच या पबची चर्चा होते। प्रज्ञा। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।